काय म्हटलं मी, पॉइंट शिफ्टिंग. ओके, सो पॉइंट शिफ्टिंग कन्सेप्ट काय आहे बघा, बघितली तर फार सोपी आहे. ह्याचा वापर जास्त न्यूमेरिकलच्या मध्ये वापरायला आपल्याला मिळतो फिजिक्सच्या. ओके, सो याचा अर्थ काय आणि नक्की काय आपण एक एक्झाम्पल बघू. एक एक्झाम्पलच घेऊ डायरेक्ट. ओके, आपल्याकडे एक व्हॅल्यू आहे सपोज लाईक दिस. तुम्हाला जर म्हटलं की ही व्हॅल्यू वाचा तर आपण काय म्हणूया, की 1 2 3 4 5 असं म्हणूया, किंवा 12,345 असं म्हणूया ना, 12,345 चालेल असं म्हणलं तर. ओके, सो हीच व्हॅल्यू वेगवेगळ्या पद्धतीने लिहायला येते बघा मॅथच्या रूल प्रमाणे. हीच व्हॅल्यू मी अशी लिहू, चालेल चालेल ना. कारण बघा इथं अदृश्य पॉइंट आहे, तो दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. नाही दिला तर ती संख्या दिसायला अशी दिसेल, आणि दिला तर ती संख्या दिसायला अशी दिसेल. म्हणजे 0.0 जर त्याच्यासमोर आपण लिहू शकतो. हाच पॉइंट आपण इकडं नाही देऊ शकत, किंवा इथं नाही देऊ शकत, इथं नाही देऊ शकत, इथं नाही देऊ शकत. या केसमध्ये जर दिला तर काहीतरी चेंजेस करायला पाहिजेत. सो ही संख्या आपण अशी लिहू शकतो. इथपर्यंत समजते सगळ्यांना. सो ही आणि ही संख्या कशी झाली, सेम झाली. चालेल. आता बघा ही संख्या मी अशी लिहितो, काय केलं मी, तो जो पॉइंट दिसतोय कुठं, हा पॉइंट हा इकडे घेतला, लेफ्ट साइडला घेतला. लेफ्ट साइडला किती डिजिटने घेतला, एका डिजिटने घेतला. सो आता ही संख्या आणि ही संख्या सेम आहे का, तर नाही. वरच्या दोन संख्या सेम आहेत, पण ही संख्या आता याच्यापेक्षा काहीतरी वेगळी दिसते. मग आपल्याला ही संख्या आणि ही संख्या मॅच करावी लागेल ना. जर तुम्ही पॉइंट शिफ्ट केला, एक लक्षात ठेवा, कुठलीही मॅथमॅटिकल टर्म आपण एखादी आपण आपल्या मनाने करतो, हे आपल्या मनाने केली ना आपण पॉइंट इकडे शिफ्ट करायची. जेव्हा आपण अशी प्रोसिजर करतो तेव्हा ती प्रोसिजर मॅथमॅटिकच्या नियमामध्ये बसली पाहिजे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एक इक्वेशन असं आहे, काय इक्वेशन आहे, x = 1. मी म्हणेन की मला ह्या इक्वेशन मध्ये चेंज करायचं आहे. सो आय कॅन मेक द चेंजेस इन दिस इक्वेशन. तर मी हे चेंजेस कसे करू शकतो, चालेल. आता बघा वरचं इक्वेशन आणि खालचं इक्वेशन बघा, दोन्हीचा अर्थ तसा सेमच आहे. शेवटी हे 2 ला 2 जाणारच आहे ना, म्हणजे शेवटी काय राहणार, x = y. पण मी चेंज काय केला, इकडे 2 मल्टिप्लाय केलं, इकडे 2 मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा लिगल चेंज झाला. सो दिस चेंज कॅन बी ऍक्सेप्टेबल. हा चेंज तुम्ही करू शकता. ओके, फक्त असं नाही करून चालणार तुम्हाला. म्हणजे फक्त तुम्ही x ला 2 न मल्टिप्लाय केलं आणि y ला काहीच नाही केलं तर चालेल का, नाही चालणार. दोन्ही इक्वेशन वेगवेगळी झाली. x = y इक्वेशन आणि खाली आलं 2x = y इक्वेशन वेगवेगळं झालं. मग हा बदल तुम्ही स्वतःहून करू शकत नाही. केलं तर मग तुम्ही असं करा किंवा असं करा, इकडे 3 ने मल्टिप्लाय करा, इकडे 3 ने मल्टिप्लाय करा, काही हरकत नाही. इक्वेशन दोन्ही सेम झाले तर दोन्ही इक्वेशन सेम झाले. सो मॅथमॅटिक्स मध्ये जो काही चेंज आहे तो लिगल चेंज करायचा, तो मॅथ्सच्या नियमाप्रमाणे पाहिजे, मॅथमॅटिक्सला तो मान्य पाहिजे. सिंपल. सो असा चेंज आपल्याला इथं करावा लागेल. मग आता आपण एक चेंज केला, काय केला की हा पॉइंट डावीकडे शिफ्ट केला एका घराने. मग ह्या दोन संख्या सेम आहेत का, तर सेम नाही आहेत का, तर हा जो चेंज आहे तो मॅथमॅटिक्सच्या नियमाप्रमाणे चेंज दिसत नाही. मग मी काय करतो बघा, जर हा पॉइंट मी इकडे एका घराने शिफ्ट केला तर मी या संख्येला इंटू 10⁻1 किंवा 10⁻+1 न मल्टिप्लाय करतो. व्यवस्थित बघा, वरची संख्या काय आहे, 12,345. ह्या संख्येबद्दल मी असं लिहिलं चालू शकेल, हे मॅथमॅटिक्सच्या नियमाप्रमाणे आहे. कारण हा पॉइंट इथं आहे, इकडे 0 0 आहे, इथं दिलेलं नाही, इथं दिलं. सो या दोन्ही संख्या वरच्या सेम झाल्या. मग मी खालच्या संख्येमध्ये काय केलं, हा पॉइंट एका घराने इकडं शिफ्ट केला आणि मी शांत बसलो तर चालणार नाही. पण मी जर पॉइंट शिफ्ट करून पुढे 10⁻+1 केली तर मात्र चालू शकतं. म्हणजे याचा अर्थ ही संख्या आणि ही संख्या कशा आहेत, सेम आहे. शेवटी याचाच अर्थ आहे, फक्त पुढे कोण आहे, 10⁻+1 आहे. याच्यावरून तुम्हाला काय समजतंय बघा, मी जर पॉइंट डावीकडे शिफ्ट केला, मी जर पॉइंट किंवा तुम्ही, मी म्हणजे तुम्ही किंवा आपण जर पॉइंट डावीकडे शिफ्ट केला तर इंटू 10⁻+, आणि किती घराने शिफ्ट केला, एका घराने. सो 10 किती ऍड करायचं, +1 करायचं. ते जर तुम्ही 2 घराने डावीकडे आला तर 10⁻+2 करायचं. लक्षात आलं.
सो लेफ्टला जर पॉइंट तुम्ही शिफ्ट करत असाल तर 10 ची पॉवर 10 पॉझिटिव्ह करायची आणि ती मल्टिप्लाय करायची. कुणाला? त्या मेन जी संख्या आहे त्याला मल्टिप्लाय करायची. सो हा झाला पॉइंट शिफ्टिंगचा पहिला राऊंड. हे कशासाठी लागतं हे तुम्हाला भविष्यात कळेल. न्यूमेरिकल जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला हे कळेल की व्हाय दिस वी हॅव टू स्टडी. आपल्याला हे का अभ्यास करायचा याचा हे तुम्हाला भविष्यात जेव्हा न्यूमेरिकल्स येतील, न्यूमेरिकलचं सिम्प्लिफिकेशन जेव्हा करायला लागेल तेव्हा तुम्हाला हे कळेल की आपण असं का केलेलं आहे. ओके, आता बघा ही संख्या मी अजून अशी लिहितो. काय केलं मी? हा पॉइंट पुन्हा एका घराने इकडे घेतला म्हणजे पुन्हा 10 ची पॉवर +1 होणार. म्हणजे ऑलरेडी किती आहे? 10⁻+1 आहे. मग ती +1 अजून झाल्यानंतर किती होणार? 10⁻2 होणार. सो ही सुद्धा संख्या, ह्या चारही संख्या आता एकसारख्याच आहेत. म्हणजे आपल्याला एक समजलं की पॉइंट जर आपण डावीकडे शिफ्ट केला तर 10 ची पॉवर मल्टिप्लाय करायची. 10 ची पॉवर किती तयार करायची? तर प्लस जेवढ्या घरानं पॉइंट शिफ्ट केला तेवढा. मग याच्यात आणि याच्यात कंपॅरिझन करा. याच्यातनं डायरेक्ट इकडे जावा, हे विसरा आता जरा समजा. तर मी हा पॉइंट 4 आणि 3 च्या मध्ये दिलाय. सो 2 घराने मी लेफ्टला गेलो ना. सो मल्टिप्लाय करा 10 ची पॉवर लेफ्ट म्हणजे प्लस किती घराने गेलो? 2 म्हणजे 2. सो ही संख्या आणि ही संख्या कशी झाली? सेम झाली. सो दिस इज द फर्स्ट रूल, दॅट इज पॉइंट शिफ्टेड टुवर्ड्स द लेफ्ट साइड. असाच पॉइंट आपण राईट साइडला शिफ्ट करू शकतो. ओके, सो हा जर पॉइंट मग राईट साइडला शिफ्ट केला तर काय होणार सांगा? सो राईट साइड 10 ची पॉवर 10 निगेटिव्ह होणार ना. निगेटिव्ह किती? नंबर ऑफ डिजिट्स आणि ते मल्टिप्लाय करायचं त्या. ओके, म्हणजे बघा मी जर ह्या संख्येमध्ये 1 2 3 4 5 इथं पॉइंट आहे ना, इकडे जातो. पॉइंट 2 घराने मी उजवीकडे शिफ्ट केला तर 10 ची पॉवर मी किती लिहिणं अपेक्षित आहे? उजवीकडे म्हणजे मायनस. किती घरानं? सो 10⁻². सो ही संख्या आणि ही संख्या कशा आहेत? सेम आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे का करायचं? मी म्हणलं ना न्यूमेरिकलच्या सिम्प्लिफिकेशनसाठी हे आपल्याला उपयोगी पडतं. मग हे का करायचं, कशासाठी करायचं, तर ते तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा तुमच्याकडं 0.2 आहे इंटू 0.8 आहे. काय म्हटलं मी? 0.2 इंटू 0.8 आहे. तुम्हाला याचा गुणाकार करा म्हणून सांगितलं तर आता गुणाकार हा पॉइंट मध्ये आला बघा, पूर्णांकामध्ये आला ना. सो पॉइंटचा गुणाकार अवघड असतो असं आपण म्हणतो. अवघड म्हणजे थोडासा वेळ लागतो. हे लगेच तुम्हाला जमेल पण काही हरकत नाही. पण मी एक एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू हे घेतलेलं आहे की पॉइंट मधला गुणाकार थोडासा अवघड जातो असं आपण म्हणतो. मग हा पॉइंट मधला गुणाकार आहे, मग हा अवघड जातो. मग याला काय केलं पाहिजे? सोपं केलं पाहिजे. मग पॉइंट शिफ्टिंगची मेथड आपण यूज करूया. मग ह्या पॉइंट 2 बद्दल मी 2 करतो. म्हणजे पॉइंट कुठे शिफ्ट केला? राईटला एका घराने. म्हणजे किती? 10⁻⁻1. चालेल का? राईटला म्हणजे 10⁻⁻ ना. ओके, सो एका घरानं म्हणजे -1. मी याचा 8 करतो. सेम पुन्हा राईटला एका घरानं म्हणजे 10⁻⁻ पुन्हा -1. आता 2चा आणि 8चा गुणाकार कसा वाटतोय? फार अवघड आहे ना. 8 गुणिले 2, 8 दुने 8 दुने विचार करायला लागणार आहे ना, नाही ना. सो 8 गुणिले 2 सिंपल आहे. 8 गुणिले 2 16, 2 गुणिले 8 16. हा सिंपल गुणाकार आपल्याला माहित आहे. चला हा 16 लिहिला. मग आता ही 10 ची पॉवर आणि ही 10 ची पॉवर एकत्र करा. सो बेस सेम आहे ना, हे तर माहिती आहे का? बघा 10 10 बेस दोन्हीकडे सेम आहे. सो दोघांमध्ये एकदाच 10 लिहिलं आणि वरचे जे काही -1 आहेत त्यांची सगळ्यांची प्लस मायनस करायची. सो हा -1 हा -1 किती झाला? म्हणजे किती आला आन्सर आपल्याला? तर 0.2 इंटू 0.8 म्हणजेच 16 इंटू 10⁻². चालेल. याच्यामध्ये मी अजून एक चेंज करतो. मला हे 10⁻² नको आहे. काय म्हटलं मी? मला हे 10⁻² नको आहे. मग नको आहे म्हणून काय डायरेक्ट घालवायचं का? मग 16 आन्सर म्हणायचं का? नाही, मॅथमॅटिकली करेक्ट नाहीये का? तर 0.2 आणि 0.8 16 येणार आहे का? नाही. 8 गुणिले 2 असतं तर 16 आलं असतं. सो मला हा 10⁻² घालवायचा आहे. मग घालवायचा आहे म्हणजे काय? गुणाकारात आहे तो 1 करावा लागेल ना. घालवायचा आहे म्हणजे 1 करा, म्हणजे 16 इंटू 1 चालू शकते. गेला तो, पण काहीतरी चेंज होणार ना इक्वेशन मध्ये. सो 10⁻² मला घालवायचा आहे, याचा अर्थ मला तो किती करायचा आहे? 1 करायचा. मग मी इथे लिहितो बघा, मला 10⁻² किती करायचं आहे? 1 करायचं आहे, तयार करायचं आहे. मला सांगा 10⁻² जर 1 करायचं असेल तर मला ह्या
-2 मध्ये कितीची ऍडजस्टमेंट केली पाहिजे? +2 ची ऍडजस्टमेंट केली पाहिजे, +2 ची. तर बघा 10 किती होणार? 0 होणार. आणि 10 ची 0 पॉवर किती असते? 1 असते. हे लिहून घेत चला प्रत्येक वेळेला. सो 10 किती झालं? 1 झालं. लक्षात येते? हे मॅथमॅटिक्स आहे, बेसिक आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही आत्ता जरी व्हिडिओ लेक्चर बघत असाल तर हे आपलं 2 वे कम्युनिकेशन आहे असं समजा. तुम्ही वही आणि पेन जवळ घेऊन बसा हे लेक्चर बघण्यासाठी, आणि जे काही बोर्डवरती होते ते पॉइंट आउट करायचा प्रयत्न करा. फक्त कानात हेडफोन घातलेत आणि मोबाईल समोर आहे असं नको व्हायला. थोडंसं तुम्ही ते माफ करा, पेन्सिल आणि वही घ्या किंवा पेन आणि वही घ्या आणि त्याच्यावरती ते उतरवायचा प्रयत्न करा. तुम्हाला डेफिनेटली हे जमणार. बरं, हे आपण 10 वेळा शिकायचं आहे. वर्षभरात 10 वेळा ह्या गोष्टी येणार आहेत पुन्हा. पण आज सुरुवात आहे तुमची, त्यामुळे आपल्याला हे सुरुवातीला आपण घेतो. पण हे पुन्हा आणि सारखं रिपीट होतच जातं प्रत्येक वेळेला. सो काय मी सांगितलं, मला 10⁻²- घालवायचं आहे, म्हणजे टोटल संख्या मला 1 केली पाहिजे. म्हणून 10⁻² मध्ये ऍडजस्टमेंट मला +2 केली पाहिजे. म्हणजे किती होणार? 10⁻0 आणि 1 होणार. पण मी ऍडजस्टमेंट कितीच केली? +2 ची केली. प्लस म्हणजे मला डावीकडे जायला लागेल. +10 ची प्लस पॉवर म्हणजे डावीकडे ना. सो किती घरानं ऍडजस्टमेंट केली मी? 2. सो इथं मला 2 घरानं डावीकडे जावं लागेल. सो सध्या पॉईंट इथं आहे ना, सो इथं यावं लागेल. म्हणजे किती? 0.16. तर हे 10 किती तयार झालं? 0 तयार झालं. मग 10⁻0 म्हणजेच किती? 1. म्हणजे हे निघून गेलं ना इथनं. मग राहिलं काय? 0.16. म्हणजे 16 × 10⁻² म्हणजेच किती? 0.16. हे घालवलं कसं समजलं? सो 0.2 × 0.8 किती? 0.16. सो याच्यासाठी तोंडी कॅल्क्युलेशन आपल्याला करावी लागली. लॉग टेबलची गरज पडली नाही. जनरली पॉईंटच्या कॅल्क्युलेशनसाठी लॉग टेबलची मदत घेतली जाते. पण मला असं वाटतं की लॉग टेबल सोडवायचाच. फार अवघड वाटलं तर लॉग टेबल घ्यायचा. पण त्याच्या आधी ही कन्सेप्ट वापरायची. कुठली? पॉईंट शिफ्टिंग. फॉर्म्युला लक्षात येतोय? हाच फॉर्म्युला मी थोडा व्यवस्थित लिहितो. सो 10⁻² प्लस नंबर ऑफ डिजिट. किती घरानं जातोय ते ना. सो 10⁻² मायनस नंबर ऑफ डिजिट्स. सो दिस इज द फॉर्म्युला विच गिव्स द ट्रिक. हा एक ट्रिक आपल्याला देतो की पॉइंट शिफ्टिंग कशा पद्धतीने करायचं असतं किंवा पॉइंट शिफ्ट केल्यानंतर काय होतं. एक अजून एक्झाम्पल घेऊया, बघूया. सो तुम्हाला मी एक संख्या देतो. x इज इक्वल टू म्हणतो मी 0.00885. काय दिले मी तुम्हाला? 0.00885. दिस इज वन पर्टिक्युलर व्हॅल्यू. दिसताना ही पॉइंट मध्ये दिसते. आपण काय करूया आता, ह्या पॉइंट जरा शिफ्ट करायचा प्रयत्न करूया. मग मी काय करतो की हे असं लिहितो. काय केलं मी? वरच्या संख्येच्या ऐवजी मी 8.85 लिहिलं. म्हणजे पॉईंट मी शिफ्ट केलेला आहे कुठेतरी. मग उजवीकडे शिफ्ट केला का डावीकडे शिफ्ट केला हे आधी ओळखायचं. मला सांगा, पॉईंट इथला इथं आला बघा. म्हणजे साहजिकच हा पॉईंट आपण उजवीकडे शिफ्ट केला ना, राईट साईडला. बरोबर का? राईट साईडला शिफ्ट केला. किती घराने शिफ्ट केला ओळखा? 1 2 3. सो राईट साईडला 3 डिजिटनं. राईट साईड नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत? 3. म्हणजे 10⁻³ पॉवर किती मल्टिप्लाय होणार आहे? -3. सो 10⁻⁻3. सो ही संख्या आणि ही संख्या दोन्हीचा अर्थ कसा आहे? सेम आहे. लक्षात येत आहे? सो दिस इज अ मेथड टू शिफ्ट द पॉइंट. पॉइंट शिफ्ट करणं म्हणजे काय? तर ही थोडक्यात मेथड आहे. लक्षात येते? सो ही कन्व्हर्जन जेव्हा येतात युनिट्स आणि मेजरमेंट मधली, त्या कन्व्हर्जनसाठी ही आपल्याला जास्त उपयोगाची ठरेल. लक्षात येते? मी अजून काही तुम्हाला एक्झाम्पल्स देऊ? इथे लिहून ठेवतो फक्त एक्झाम्पल्स. तुम्ही ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओके. सो प्रॅक्टिस म्हणून आपण ही एक्झाम्पल्स फॉर practice. So you can have the practice, you can do the practice. Okay, so let us consider x is equal to 3.142 into 10⁻². ओके, एक मी व्हॅल्यू तुम्हाला दिली. मी तुम्हाला म्हटलं की समथिंग इंटू 10⁻⁻1. काय केलं? याच्यामध्ये चेंज करायचा, पॉइंट शिफ्ट करायचा ना.
पण पुढे 10 किती आलं पाहिजे, -1 आलं पाहिजे. नेक्स्ट x इज इक्वल टू 0.00234. ओके, सो x इज इक्वल टू ... इंटू 10⁻⁻². तुम्हाला फक्त ही संख्या इथे असणार, फक्त पॉइंट शिफ्ट करायचा आहे. ओके, थर्ड x इज इक्वल टू 219 इंटू 10⁻². सो x इज इक्वल टू 21.9 इंटू 10 किती होणार ते सांगायचं. काय म्हटलं, x इज इक्वल टू 219 इंटू 10⁻². सो x इज इक्वल टू 21.9 मी केलं तर इंटू 10 ची पॉवर त्याला किती मल्टिप्लाय होईल या नियमाप्रमाणे सांगायचं. नेक्स्ट लेट अस कन्सिडर x इज इक्वल टू 3.14 इंटू 10⁻²+2. ओके, सो x इज इक्वल टू हाउ मच इंटू 10⁻⁴. 10चा 2 आहे तो 10चा 4 तयार करायचा. 10चा वजा 2 आहे तो 10चा वजा 1 तयार करायचा. इथं 10चा वजा 2 इथं कोणच नाहीये, 10चा 0 आहे. सो 10चा वजा 2 तयार करायचा. इथं 10चा वजा 2 आहे तो इथं किती झाला, जर 219 चा 21.9 झाला तर 10 ची पॉवर किती आली हे ओळखायचं. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये इफ 10⁻² इज कन्वर्टेड इंटू 10⁻⁴, then how much point shifted or where point shifted and how this particular value is changed here. So you have to find out. आणि अजून एक देतो मी तुम्हाला. So x is equal to 0.00885 असं जर असेल तर मी 8.5 केलं. सो इंटू किती येणार बघा, 0.00885 असं जर असेल तर मी याचा 88.5 केलं तर इंटू 10⁻² किती तयार होणार हे तुम्हाला फाइंड करायचं. सो आय होप की ही एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. डेफिनेटली मला याचे आन्सर्स लिहायची काही गरज आहे का बघा. आपली जेव्हा मीट होईल किंवा आपण जेव्हा भेटू तेव्हा वाटल्यास मी तुम्हाला याचे आन्सर्स किंवा पुढच्या लेक्चरमध्ये वाटल्यास मी याचे आन्सर तुम्हाला डिफाईन करेन. सो दिस इज द एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस. चालेल का, ह्याला तुम्ही डेली प्रॅक्टिस म्हणलं तरी चालेल, आजच्या कन्सेप्टवरती डीपीपी म्हणलं तरी चालेल. सो ही 5 एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहून घ्या आणि ही 5 एक्झाम्पल्स स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. चुकलं तर चुकू द्या, काही हरकत नाही, इथं चुकीला माफी आहे. ओके, सो काही हरकत नाही. सो चुकलं तर चुकू द्या, पण ही एक्झाम्पल स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. म्हणजे आपली जी पहिली मॅथमॅटिक्स मधली कन्सेप्ट आहे पॉइंट शिफ्टिंगची ती तुम्हाला समजले असं कन्सिडर होईल. जरी नाही समजली तरी विचारा, पुन्हा आपण ही रिपीट करूया, काही हरकत नाही. पण व्यवस्थित प्रामाणिकपणे येत असेल, समजलं असेल तर समजलं, नाही समजलं तर पुन्हा एकदा सांगा, आम्ही त्यासाठीच आहोत. ओके, सो आय होप की ही 5 एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह कराल. फक्त जिथं डॉट डॉट टाकलेला आहे रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. सिंपल डॉट डॉट जो स्पेस दिसतोय तो स्पेस भरायचा आहे आणि तुम्हाला ते आन्सर फाइंड आउट करायचा आहे. सो दीज आर द प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स और एक्झाम्पल्स फॉर द प्रॅक्टिस. लक्षात येते? ओके, सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट दॅट इज पॉइंट शिफ्टिंग. बघा एक्झाम्पल्स लिहून घ्या, आपण पुढची कन्सेप्ट बघूया. वी विल सी द नेक्स्ट कन्सेप्ट. कारण बघा ह्या पॉइंट शिफ्टिंग मध्ये आपल्याला जे काही कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन इम्पॉर्टंट ठरतं. मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की कन्व्हर्जन का करायचं आणि कशासाठी करायचं. तर पॉईंटच्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन असतं, त्या मल्टिप्लिकेशनसाठी हे कन्व्हर्जन जास्त इम्पॉर्टंट ठरतं. ओके, सो आता ह्या पॉइंट शिफ्टिंगचीच मदत घेऊन काय केलं जातं तर पॉइंट ऍडजस्ट केला जातो आणि 10च्या पॉवर तिथं रेज केल्या जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल यातलं एखादं एक्झाम्पल घेऊया की इथं ही संख्या आहे बघा. ओके, सो ही जी संख्या मी ती इथं लिहितो पुन्हा. x इज इक्वल टू 3.142 इंटू 10⁻⁻² लिहिलं. ओके, आता ही संख्या जी आहे ती वेगळ्या पद्धतीने पण लिहिली जाते. ठीक आहे, आता समजा हे आपण डिस्टन्स पॅरामीटर आहे असं आपण म्हणूया. डिस्टन्स, आता वेगवेगळे पॅरामीटर्स असतात बघा. डिस्टन्स, लेंथ, डिस्प्लेसमेंट, टाइम, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन,
बरोबर. टाइम कसा आपण सेकंदात मेजर करतो, मिनिटामध्ये मेजर करतो, तसाच दिवसामध्ये मेजर करतो, बरोबर, आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये मेजर करतो ना. सो तसं प्रत्येक क्वांटिटी ही ते एका पर्टिक्युलर युनिटमध्ये मेजर केली जाते. त्याला एसआय युनिट म्हणतो आपण, जे की आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. युनिट्स म्हणजे काय नक्की. एसआय युनिट असतात, सीजीएस युनिट असतात, एफपीएस युनिट असतात. ओके. त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीज असतात, डिराइव्ह क्वांटिटीज असतात. हे सगळं आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. पण मी आता काय लिहिलं, समजा हे डिस्टन्स आहे. मग डिस्टन्स आपलं कशात असतं? डिस्टन्स एकतर मीटरमध्ये असतं ना, 10 मीटर, 20 मीटर, बरोबर, किंवा किलोमीटरमध्ये असतं किंवा माईलमध्ये असतं. पण माईल काय फारसं, माईल, यार्ड हे काय फारसं वापरत नाही. ह्या सिस्टीम्स इथं यूज होत नाही. स्टँडर्ड एसआय युनिट जे आहे सिस्टीम इंटरनॅशनल, ते इथं यूज केलं जातं, जे की मीटर, किलोमीटर असं म्हटलं जातं. त्यातलं मीटर मेन युनिट आहे. ओके. किलोमीटर त्यातला किलो हा सप्लिमेंटरी. ओके. तर तो जो किलो, सेंटीमीटर, सेंटी, मिलीमीटर, मिली, मायक्रोमीटर, मायक्रो, हे जे सगळे आहेत ना, हे प्रिफिक्सेस आहेत. ओके. सो यांना मेट्रिक सिस्टीम प्रिफिक्सेस म्हटलं जातं. सो आपण एक आता टेबल बघणार आहे. ओके. किंवा आता बेसिक बघून तो आपण पुढच्या लेक्चरला तो एक व्यवस्थित टेबल बघूया, की त्या टेबलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की 10⁻² असेल तर त्याला काय म्हटलं जातं, 10⁻³ असेल तर काय म्हटलं जातं, 10⁻² असेल तर त्याला काय म्हटलं जातं. हे सगळं आपल्याला त्या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याच्या आधी ह्या कन्सेप्टची सुरुवात बघा. तुम्हाला संख्या दिसते, x = 3.142 × 10⁻² दिसते संख्या. हे डिस्टन्स आहे म्हटलं मी, डिस्टन्स आहे ना हे. सो डिस्टन्स एकतर मीटरमध्ये असेल किंवा किलोमीटरमध्ये असेल, तर हे आपण म्हणूया की मीटरमध्ये आहे. स्मॉल एम लिहिलं बघा. सो किती लिहिलं मी, 3.142 × 10⁻² मीटर आहे. ठीक आहे. हेच मी दुसऱ्या भाषेत असं लिहितो बघा. ही संख्या आहे तशीच लिहिली, पॉईंट शिफ्ट केला का नाही. मग 10च्या पॉवर मध्ये चेंज होईल का, होणार नाही. 10ची पॉवर आहे तीच राहणार. पण मी या 10च्या पॉवर बद्दल एक शब्द वापरला, सी असा शब्द वापरला, सी. हे माझ्या मनानं नाही वापरला मी, काहीतरी कारण आहे तिथं म्हणून तो वापरला. काय लिहिलं मी, 3.114 किंवा 3.142 गुणिले 10⁻². ठीक आहे. मी मराठीत व्यवस्थित सांगतोय, हेच इंग्लिशमध्ये कसं, 3.142 × 10⁻². 10⁻² घात म्हणतो ना आपण मराठीमध्ये, तसं 10⁻². 10च्या वरती कोण रेस्ट आहे, 10च्या वरती कोण बसलेला आहे, -2 बसलेला 10च्या डोक्यावरती, बरोबर ना, त्याला त्रास दिला. सो 10च्या वरती -2 आहे ना. सो ते म्हणताना कसं म्हणायचं, 10⁻². मला लक्षात आलं. आणि मराठीत कसं, 10⁻² घात. हे तुम्हाला 10वीला पण झालं असेल बघा. सो मी काय लिहिलं, 3.142 × 10⁻². कारण हे रेस्ट वगैरे मी काय म्हणतो हे तुमच्या इथं लक्षात आलं का बघा. 10⁻10⁻² म्हणजे काय, तर 10चा घात किती आहे, 10ची पॉवर किती आहे, घात म्हणजे पॉवर. सो 10⁻². आणि याच्याबद्दल मी ही संख्या आहे तशीच लिहिली, 3.142. या 10⁻² बद्दल मी काय लिहिलं, सी लिहिला. आणि पुढचा मीटर आहे तसंच लिहिला. हेच मग जरा मी दिसायला कसं तरी दिसतं, वेगळं दिसते ना, म्हणून जरा नीट लिहितो. सो x = 3.142 चीफ मिनिस्टर, सीएम लिहिलं बघा मी. आलं का. हे सी आणि एम जरा लांब होते ना. सो दोघांची मैत्री आपण घेतली, दोघांच्या मध्ये तयार केली ना. सो दोघं मित्र आहेत, सी आणि मी एम. सो दोघांना जवळ जवळ लिहिलं ना आपण. सो काय झाला तयार, सीएम तयार झाला ना, चीफ मिनिस्टर नव्हे, सीएम म्हणजे. तर सीएमचा अर्थ सेंटीमीटर. काय लिहिलं मी, सेंटीमीटर. म्हणजे ही संख्या म्हणजेच ही संख्या आहे, म्हणजेच ही संख्या. सो वाचताना ही संख्या मीटर मधली कशी वाचली जाते सेंटीमीटर मध्ये, तर 3.142 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर, तर 3.142 गुणिले 10⁻². सो एक लक्षात आलं आपल्याला की ह्या 10⁻² ला कोणीतरी नाव ठेवलंय, त्याचं बारसं घातलंय. आपल्याला कसं नाव ठेवलं जातं ना, तुम्हालाही छान छान नाव ठेवली जातात लहानपणी, बरोबर ना. तसं 10⁻² नाव काय ठेवलेलं आहे मेट्रिक सिस्टीम मध्ये, तर सेंटी. छान नाव आहे ना, सेंटी. सो 10⁻² म्हणजे कोण, सेंटी. पुढचं मीटर हा आहे तसंच आहे, फक्त मीटरला त्याच्या जवळ लिहिलं, त्याची सेंटीची मैत्री आपण घेतली तिथं, म्हणून तयार कसं झालं, सेंटीमीटर. हे पण सेम आहे, फक्त हे दिसायला वेगळं दिसतंय ना, फार लांब दिसतात सेंटी आणि मीटर. मग आपण हे दोघं जण जवळ लिहिले. मग काय झालं, 3.142 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक समजलं
की 10^-2चं बारसं घातलेलं आहे. बारशामध्ये 10^-2ला म्हटलं जातं सेंटी. म्हणजे पुढचा जो आपण पॉइंट बघणार आहे तो पॉइंट काय आहे तर मेट्रिक सिस्टीम प्रेफिक्सेस. सो ह्या पॉइंटमध्ये ज्या काही 10च्या पॉवर आहेत, मग ठराविकच सगळ्यांना नाही, मग 10ची 1 पॉवर असेल, 10ची 2 असेल, 10ची -2 असेल, 10ची -3 असेल, 10ची +3 असेल, 10ची 6 असेल, 10ची -6 असेल, 10ची +9 असेल, 10ची -9 असेल, 10ची 12 असेल, 10ची 15 असेल, 10ची 18 असेल, 10ची 21 असेल, 10ची 24 असेल. काय काय म्हटलं मी? 10ची -6 असेल, 10ची -9 असेल, 10ची -12 असेल, 10ची -15 असेल, 10ची -18 असेल, 10ची -21 असेल, 10ची -24 असेल. सो ह्या ज्या काही 10च्या पॉवर आहेत 10⁻², 10चे जे घात आहेत, ह्या काही ठराविक व्हॅल्यूंना नावं ठेवलेली आहेत. त्यांना काहीतरी युनिट नेम दिलेला आहे, नेमिंग सिस्टीम मध्ये वापरलेले आहेत. मग एक एक्झाम्पल आपण इथं बघितलं की 10चा जर -2 असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सेंटी म्हटलं जातं. म्हणून हा सेंटीमीटर 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 लिहिताना असा लिहिला जातो. म्हणजे 10चा -2 म्हणजेच किती आहे बघा? 10चा -2 म्हणजेच 1 गुणिले 10चा -2 आहे ना. चालेल का? हे असले तर चालेल ना. मग मला हा 10चा -2 नको आहे. मग ऍडजस्टमेंट कितीची? +2ची. मग +2 म्हणजे पॉईंट कुठे जाणार आहे आपला? डावीकडे का उजवीकडे? तर डावीकडे जाणार आहे. किती घराणं? 2 घराणं गेलं पाहिजे. सो 0.01. सो 10चा -2 म्हणजेच किती असतं? तर 0.01 असतं ना. म्हणजे हे 0.01 आहे, त्याला काय नाव ठेवलं जातं? सेंटी. म्हणजे सोपं कुठलं वाटतंय तर 10चा -2 सोपं वाटतंय. कोणापेक्षा? 0.01 पेक्षा. म्हणून 0.0 म्हणजेच 10चा -2 आणि त्याचं नाव काय ठेवलं जातं? सेंटी ठेवलं जातं. अजून एक एक्झाम्पल सांगतो आणि मग आपण तो नेक्स्ट लेक्चरला आपण टेबल बघूया. टेबल थोडासा मोठा आहे, कारण का म्हटलं मी? 10चा -1, 10चा -2, 10चा -3, 10चा -6, 3 नंतर 6 आहे, -4 -5 नाही घेतलं जातं. 10चा -9, 10चा -12, 10चा -15, 10चा -18, 10चा -21 आणि 10चा -24 पर्यंत जाऊन थांबलं जातं. एवढं आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही, पण आपण सगळंच बघूया सुरुवातीला. 10चा +1, 10चा +2, 10चा +3, 10चा +6, 10चा +9, 10चा +12, 10चा +15, 10चा +18, 10चा +21 आणि 10चा +24. ह्यांना पण काहीतरी नावं ठेवलेली आहेत ना. सो ती नावं सगळी आपल्याला मेट्रिक सिस्टीम मध्ये बघायला मिळतात. सो इथं फक्त एक एक्झाम्पल घेतलं की 10चा -2 आला तर त्याला नाव काय ठेवायचं? सेंटी. मग पुढे काही असेल, सेंटीमीटर असेल, टाइम असेल तर सेंटी सेकंद असेल, असू शकतो ना. ते डिपेंड आहे पुढच्या ऍप्लिकेशनवरती. ओके. तर असाच अजून एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया. ही एक्झाम्पल्स मात्र तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल अजून जे की आपल्या दररोज व्यवहारातलं असतं ते बघूया आपण. तुम्ही मास ही क्वांटिटी शिकलाय? वस्तुमान ना. मास म्हणजे वजन म्हणतो आपण, वजन. वजन म्हटलं की कशात असतं ते? सॉरी, केजी मध्ये असतं का? सो मास हे केजी मध्ये असतं. मग फॉर एक्झाम्पल स्मॉल एम किंवा कॅपिटल एम म्हटलं तरी चालतं त्याला. मी तर स्मॉल एम म्हणतो. ठीक आहे. तर स्मॉल एम किती दिलेला आहे? सपोज फॉर एक्झाम्पल 1 kg म्हणूया. ठीक आहे. 1 kg. आपण दुकानामध्ये जातो, किराणा मालाच्या दुकानामध्ये साखर घ्यायला गेलो आपण, तर तुम्ही दुकानदारांना काय म्हणता की 1 kg साखर द्या. त्यात आपण शॉर्ट फॉर्म काय वापरतो की 1 किलो साखर द्या. तर तुम्ही जे 1 किलो साखर म्हणता ना, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्या पुढचं ग्राम महत्वाचं आहे, ग्राम. ठीक आहे. किलो हे त्याचं प्रफिक्स झालं. एसआय युनिट केजीच आहे, पण के हा त्याचा प्रफिक्स झाला. सो 1 kg किंवा 1 किलोग्राम असं म्हटलं तरी चालेल. ओके. सो हेच मी कसं लिहितो बघा, इज इक्वल टू 1. के म्हणजे 10चा तिसरा असतो आणि हा पुढचा ग्रॅम. म्हणजे एक लक्षात आलं आपल्याला, के म्हणजेच किलो आणि किलो म्हणजेच किती? 10चा तिसरा. म्हणजे 10च्या तिसऱ्याचं नाव काय ठेवलेलं आहे त्याच्या बारशामध्ये? किलो. मगाची 10चा -2 असेल तर काय? सेंटी. तसा 10चा 3 असेल तर काय? किलो ठेवलं ना नाव त्याला. ओके. सो हे 1 के म्हणजेच किती? 10⁻³ आणि पुढचं ग्राम म्हणजे जे आहे तसं लिहिलं. 10चा तिसरा म्हणजे 1000 ना, आणि 1000 आधी गुणिले 1 म्हणजेच किती? 1000. आणि हा कोण आहे?
ग्राम आहे. सो मी मास किती टर्म्स किती फॉर्म्स मध्ये लिहिलं बघा. सो तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर 1 kg साखर द्या असंच म्हणता ना, किंवा 1 किलो द्या असं नाही म्हणत. आम्हाला जरा 1 × 10³ ग्रॅम साखर द्या असं म्हणता का? असं नाही म्हणत. सो आपण काय म्हणतो 1 kg साखर द्या. किंवा तुम्ही असंही नाही म्हणत आम्हाला 1000 ग्रॅम साखर द्या असंही नाही म्हणत ना. सो सोपं जे वाटतंय ते म्हणता ना 1 kg साखर द्या. पण ऍक्च्युअल मॅथमॅटिकलमध्ये हे म्हणजेच हे बरोबर आहे आणि हे म्हणजेच हे बरोबर आहे. लक्षात आलं. सो किलोग्रामचं हे ग्राम मध्ये कन्व्हर्जन झालं बघा. किलोच्या ऐवजी आपण 10³ लिहिलं आणि 10³ म्हणजेच 10 10 100 100 10,000 1000 ना, आणि 1000 इथे लिहिला गुणिले 1 म्हणजेच 1000. सो 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम. सो एक लक्षात आलं की आपल्याला किलोला नाव 10³ ला नाव काय ठेवलं? किलो ठेवलेलं आहे. 10⁻² ला नाव काय ठेवलेलं आहे? सेंटी ठेवलेलं आहे. सो हे नॉमेनक्लेचर आहे, हे मेट्रिक सिस्टीम मधलं आहे जे की आपल्याला याच्या पुढे बघायचं आहे. सो आपण तो टेबल जो आहे तो टेबल बघूया आणि त्या टेबलमध्ये ह्या सगळ्या मेट्रिक सिस्टीम्स आहेत त्याचा अभ्यास करूया पुढच्या लेक्चरला. ओके. सो समजलं असेल बघा व्यवस्थित, याचा अभ्यास करा. याच्यामध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. तुमच्या शंकांचं निरसन करायलाच आम्ही इथं आहोत. ओके. आय होप की हे क्लिअर झालं असेल. आपण भेटूयात पुढच्या लेक्चरला असाच एक इंटरेस्टिंग पॉईंट घेऊन. आज आपल्याला पॉईंट शिफ्टिंग झालेले हे लक्षात ठेवा. हे काही हरकत नाही, आता लक्षात आलं नसेल तर काही हरकत नाही, आपण हे रिपीट करणार आहे. पण पॉईंट शिफ्टिंगचा पॉईंट मात्र आजचा तुमच्या व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे. त्याची प्रॅक्टिस करा. जे काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, प्रॅक्टिस एक्झाम्पल दिलेले आहेत ती सॉल्व्ह करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.